नमस्कार. आज मी इथे शिणाणे घेत आहे. शिणाणे साफ करून घेते आता. अशा प्रकारे उघडून त्याच्या आतमधला धाग्यासारखा भाग आहे तो काढून टाकायचा आणि शिंपल्यांपासून वेगळे करून घेते. अशा प्रकारे शिणाणे काढून एक वाफ काढून घेतलेली आहे. तळ्यासाठी आलं लसूण पेस्ट, कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि शिणाण्यांना लावून घेते आणि बाजूला ठेवते अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासानंतर इथे तांदळाच्या पिठाने रवा मिक्स करून घेतलेले आहे. मसाला लावून घेतलेले शिणाणे घालते आणि व्यवस्थित लावून घेते रवा आणि तांदळाचं पीठ. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, तर शिणाणे फ्राय करायला घेते. थोडीशी कोलंबी आहे साफ केलेली, ती पण ठेवते. आणि शिणाणे शिजेपर्यंत फ्राय करून घेते. वरून थोडंसं तेल घालते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून शिणाणे फ्राय करून घेते. कोलंबी फ्राय करून झालेली आहे, आता काढून घेते. शिणाणे सुद्धा फ्राय करून झालेले आहेत, आता काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे, त्यात 2 पाकळ्या लसूण आणि थोडंसं आलं घालते आणि परतून घेते. त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा परतून घेते. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यावर मिक्सरमधनं पेस्ट करून घेते. इथे भांड्यामध्ये कांदा घेतलेला आहे एक मोठा बारीक चिरलेला, त्यात वरून तेल घालते आणि कांदा शिजेपर्यंत परतून घेते. कांदा नरम झाल्यावर त्यात एक हिरवी मिरची घालते आणि वाफवून घेतलेली शिणाणे घालते. कांद्यावर परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालते. मिक्स करून घेते. 2-3 कोकमं घालते तोडून. शिणाणे वाफून घेतलेल्यातलं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. कांदा खोबऱ्याचं मिक्सरमधनं वाटून घेतलेलं वाटप घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. शिणाणे शिजलेले छान. शिणाण्याचं तोंडाक तयार आहे. वरून कोथिंबीर घालते. इथे वाली घेतलेले आहेत, ते साफ करून घेते. दोन्ही टोकं काढून टाकते आणि 2 तुकडे करून घेते आणि स्वच्छ धुवून घेते. वाली साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते बारीक चिरून घेते. अशा प्रकारे भाजी चिरून घेते. भाजी चिरून झाल्यावर भांड्यात काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते. पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेते आणि झाकण लावून 2-3 मिनटं शिजून घेते. भाजी शिजलेली आहे. पाणीसुद्धा आटलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. वालीची भाजी तयार आहे. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे.
आता वाटप ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. इथे 9 धारी भेंडी घेतलेली आहेत, 2 तिरकस कापून ते भांड्यात काढून घेते. एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 कोकमं घालते आणि पाणी घालून झाकण लावून भेंडी शिजवायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. त्यात वाटप घालते, थोडंसं पाणी घालते, मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. ते साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि भीमला मीठ लावून धुवून घेतलेली ती घालते. 2 हिरव्या मिरच्या घालते आणि पुन्हा झाकण लावून उकळी काढून घेते. कोलंबी शिजलेली आहे. कोलंबीमध्ये भेंडी आणि विमला घालून कढी तयार आहे. इथे कोलंबी घेतलेली छोटी, साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून घेते. कोलंबी साफ करून झालेली आहे आणि धुवून घेतलेली आहे. इथे भांड्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. वरून थोडंसं तेल घालते आणि कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर 2 कोकमं घालते आणि साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि कांद्यावर परतून घेते. 2-3 मिनटं परतून झाल्यावर त्यात हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. त्यात किसून ठेवलेलं ओलं खोबरं घालते. वरून कोथिंबीर घालते. कोलंबीचं सुकं तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.